आजचा सोहळा आपल्यासाठी, आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे। सायबर पोलीस ठाणे लातूरचे नूतन आणि भव्य आणि आधुनिक इमारतीचं उद्घाटन आज होत आहे। डिजिटल युगात गुन्हेगारीचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे। सायबर गुन्हे हे आजच्या काळातील अत्यंत गंभीर आणि आव्हानात्मक स्वरूप धारण करीत आहे। त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सक्षम आणि आधुनिक सायबर यंत्रणा उभारणे ही काळाची अत्यंत गरज बनली आहे। या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गुन्ह्यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस दल सदैव कटिबद्ध राहिलेला आहे। आताच मॅडमनी सांगितल्याप्रमाणे या सायबर पोलीस ठाण्याचं कामकाज एका छोट्याशा खोलीतून सुरू होतं। तसेच अपुरी साधन सामग्री असूनही आपलं पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आणि संपूर्ण जिल्ह्याचं सायबर गुन्हे नियंत्रण आणि तपास अत्यंत जबाबदारीने आणि कार्यक्षमतेने पार पाडलं, हे निश्चितच कौतुकास्पद बाब आहे। आज इंटरनेटमुळे जग इतकं वेगवान झालं आहे की इंटरनेटच्या माध्यमातून गुन्हेगाराचं प्रमाण वाढलं आहे। जसं की इंटरनेटच्या माध्यमातून मोबाईल किंवा अकाउंट हॅक करून त्यांच्या अकाउंटवरून पैसे ट्रान्सफर करून घेणे, एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती चोरणे, एखाद्याला ऑनलाईन पद्धतीने फसवून लग्न करणे, अशा प्रकारच्या गुन्ह्याला आळा घालण्यासाठी सायबर क्राईमची अत्यंत आवश्यकता होती आणि ती ओळखून आदरणीय तांबे साहेबांनी आपल्या शहरामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये सायबर पोलीस ठाणे या ठिकाणी उभा केलेला आहे। सायबर क्राईम एक गंभीर समस्या बनली आहे, ज्यामुळे व्यक्ती आणि संस्थांना मोठं नुकसान होत आहे। त्यामुळे याबद्दल जागरूक राहणे आणि योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे। विद्यमान आपले SP साहेब अमोलजी तांबे साहेब यांच्या दूरदृष्टिकोनातून आणि सातत्यपूर्ण प्रयत्नातून भव्य, प्रशस्त, सुसज्ज, आधुनिक अशा सायबर पोलीस ठाण्याची उभारणी झाली आहे। त्यांच्या नेतृत्वामुळे आज आपण आधुनिक सुविधायुक्त वास्तूचं उद्घाटन या ठिकाणी करीत आहोत। हे सर्वांसाठी अभिमानाची या ठिकाणी बाब आहे। मित्रांनो, आज आपण बघितलं असाल त्यांच्या नेतृत्वाखाली, तांबे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आपण वेगवेगळे नाविन्यपूर्ण जे काही उपाययोजना करायच्या होत्या त्या करण्यासंदर्भामध्ये त्यांनी आम्हाला या ठिकाणी प्रेझेंटेशन या ठिकाणी दाखवलं गेलं आणि खरंच आम्हाला अभिमान वाटला की आपल्या लातूर जिल्हा पोलीस दलाचं काम खरंच त्यांचं कौतुक करण्यासारखं या ठिकाणी झालेलं आहे। मला आजही आठवतंय की उदगीरला एक मर्डर झाला होता। मर्डर झाल्यानंतर ते सुटकेसमध्ये त्याचे तुकडे तुकडे करून त्या ठिकाणी सापडलेलं होतं। ते चॅलेंजिंग काम होतं, पण आपल्या पोलीस दलाने या सायबर क्राईमच्या माध्यमातून ती ओळख त्या ठिकाणी पटवलं आणि कुणी केलं त्या आरोपीला सुद्धा अटक करण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे आणि संबंध महाराष्ट्रामध्ये त्याचं कौतुक त्या ठिकाणी झालेलं आहे। आणि म्हणून अमोलजी तांबे साहेब, मंगेशजी चव्हाण साहेब अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या लातूर जिल्ह्यामध्ये त्यांच्या सर्व पोलीस अधिकाऱ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतायत। आता मी बघितलं पोलीस भरतीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोलीस भरती झाली, लातूर जिल्ह्यामध्ये पोलीस भरती झाली, पण त्यांनी तात्काळ त्यांची चाचणी वगैरे सगळी त्या ठिकाणी घेतली, परीक्षा वगैरे त्या ठिकाणी घेतली आणि लागलीच त्यांना नियुक्तीपत्र सुद्धा देण्याचं काम राज्यामध्ये पहिल्यांदा जर कुठं झालं असेल तर ते लातूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी झालं। त्याचं सुद्धा कौतुक त्या ठिकाणी आपण केलं पाहिजे। आणि म्हणून मला आज आठवण येते अमित भैयाची, स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब आणि RR पाटील साहेबांची, कारण ज्यावेळेस ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि RR पाटील साहेब गृहमंत्री होते त्यावेळेस पोलीस भरती हे पारदर्शक झाली पाहिजे,
होतकरू मुलांना, गरीब मुलांना मेरिट अनुसार त्या ठिकाणी नोकरी मिळाली पाहिजे आणि म्हणून एक पारदर्शक यंत्रणा त्या ठिकाणी त्यांनी उभा केली. आणि म्हणून आज संबंध महाराष्ट्रामध्ये मैदानामध्ये ज्यावेळेस चाचण्या होतात त्यावेळेस एखादी उडी मारली की तिथंच मार्क देण्याचं काम पोलीस अधिकारी त्या ठिकाणी करतात. असं पारदर्शक काम त्यावेळेस स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी, आर पाटील साहेबांनी केलं होतं. त्यांची सुद्धा आठवण त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी होते आहे. आज राज्याचे लोकप्रिय विद्वत्ता आणि लोकप्रियतेचा मिलाप असणारा नेता म्हणून ज्यांची ओळख आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा अनेक चांगल्या पद्धतीचं पोलीस दलामध्ये काम त्या ठिकाणी होतंय. त्यांना साथ देण्याचं काम एकनाथ शिंदे साहेब आणि आमच्या नेत्या आदरणीय सुनित्रा वहिनी सुद्धा त्या ठिकाणी काम करतायत. आणि म्हणून आता उल्लेख झाला, माझ्याही मतदारसंघामध्ये भातलवंडे साहेब असतील किंवा गाडे साहेब असतील, खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करतायत. त्यांना एकच माझी सूचना असते की अवैध धंदे त्या ठिकाणी बंद झाले पाहिजे, चांगल्या पद्धतीची लोकांना मदत त्या ठिकाणी झाली पाहिजे, अशा माझ्या त्या ठिकाणच्या सूचना असतात आणि त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी काम करतायत. म्हणून तिथं उदगीरला सुद्धा एक चांगली शहर पोलीस स्टेशनची इमारत, DYSPची इमारत आणि पोलीस अधिकाऱ्यांना जे की रात्रचा दिवस करून आपल्या सर्व जनतेची प्रामाणिकपणे सेवा करतात आणि म्हणून चांगले क्वार्टर सुद्धा उभा करून देण्याचं काम मी एक लोकप्रतिनिधी म्हणून मी त्या ठिकाणी केलं. त्याचं उद्घाटन आमचे नेते आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी झालेलं होतं. आणि म्हणून मी आज राज्याचे कर्तबगार मंत्री, आपले पालकमंत्र्यांना विनंती करणार आहे की उदगीर शहर 3 राज्याच्या सीमेवरती आहे, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रा. आणि म्हणून लातूर पासून 70 किलोमीटर लांब ते शहर त्या ठिकाणी आहे. म्हणून ॲडिशनल SP कार्यालय मंगेश चव्हाण साहेब तुमचं का थोडंसं हलकं काम करतो आम्ही, त्या बाबतीत सुद्धा बाबा आम्हाला ॲडिशनल SP जर कार्यालय उदगीरला जर झालं तर जनतेच्या सोयीसाठी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून आजच्या सोहळ्याला मी मनापासून या ठिकाणी मी शुभेच्छा या ठिकाणी देतो. खरंच तुम्ही सगळेजण खूप चांगल्या पद्धतीचं काम आदरणीय अमोलजी तांबे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी करतायत. एक लोकप्रतिनिधी म्हणून जे काही आमच्याकडून सहकार्य लागेल ते संपूर्ण सहकार्य करण्याची आमची भूमिका त्या ठिकाणची आहे. आपल्याला उदगीरला ग्रामीण पोलीस स्टेशन नाही, आपण शहर पोलीस स्टेशनच्या बिल्डिंगमध्ये आपण त्या ठिकाणी काम करतोय. आज बाबांनी इथं आल्यानंतर पालकमंत्री म्हणून सूत्र हाती घेतल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे. एखादं चांगल्या कामाला जर निधी द्या म्हणलं की तात्काळ निधी देण्याचं काम आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतोय. आज त्याचंच उदाहरण, आज 70 लाख रुपये या सायबर पोलीस स्टेशनला बाबाच्या माध्यमातून, DPCच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि म्हणून बाबांचे सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.